तुम्हाला मशरूम आवडत असतील तर हा व्हिडिओ स्किप करणे तुम्हाला बिलकुल परवडणार नाही. कारण मी तुम्हाला घेऊन चालली आहे आज एक अशा कॅफेमध्ये जिथे की फ्रेश फार्ममधून तोडलेल्या मशरूमपासून बनवलेल्या डिशेस सर्व केल्या जातात. हॅलो, नमस्कार. वेलकम टू माय न्यू व्लॉग. फॅमिली क्वालिटी टाईम स्पेंड करायचा होता, त्यामुळे आम्ही संध्याकाळी निघालो. संध्याकाळ अजून व्हायची होती, पण जवळपास आम्हाला 5 वाजले होते निघायला. आणि आमच्या घरापासनं हा कॅफे 1 तासाच्या अंतरावर होता. तर आम्ही गाणी वाजवत आणि थोड्या गप्पा गोष्टी करत करत तिथे पोचलो. ऋतूला बाहेर येऊन खूप फ्रेश वाटत होतं, कारण की पावसामुळे आजकाल तिचं बाहेर जास्त निघणं होत नाही. आणि आज इथे पाऊस नसल्यामुळे खूप छान वाईब्स इथे येत होत्या आणि आम्हीसुद्धा ते एन्जॉय करत होतो. या कॅफेची एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा एक किड्स फ्रेंडली कॅफे आहे. म्हणजे इथे लहान मुलांना खेळायला स्विंग, स्लाईड आणि बरंच काही आहे. त्यामुळे ते लोकं थोडे बिझी राहतात आणि आपल्यालासुद्धा टाईम मिळतो. तर हे दोघांसाठी पण विन विन सिच्युएशन आहे, हो ना? ऋतूच्या एनर्जीसोबत मॅच करण्यासाठी सगळ्यात पहिले चहा ऑर्डर केला. कारण की याशिवाय प्रॉपर फंक्शनिंग पॉसिबलच नाही आहे. ही गोष्ट फक्त ज्यांच्याकडे टॉडलर्स आहेत ना, तेच समजू शकतात. ऋतूचं सारखं आपलं मम्मा मम्मा सुरू होतं, त्याच्यामुळे मी तिला खेळवत होती. आणि नंतर रोहितने सुद्धा तिला थोडा वेळ खेळवलं आणि पुढची ऑर्डर दिली. तिथे आम्ही मशरूम गार्लिक, फ्राईड राईस, फ्राईज हे सगळं ऑर्डर केलं होतं. आणि ते यायला थोडा वेळ होता, तोपर्यंत आम्ही असंच तिथे टाईमपास करत होतो. थोड्या वेळात आमची ऑर्डर आली आणि खरं सांगू तर प्रत्येक डिश ही खूपच टेस्टी होती. त्यानंतर ऋतूला पास्ता द्यावा म्हणून पास्तासुद्धा ऑर्डर केला. तर ही माझी पिल्लू म्हणे मी स्वतःच माझ्या हाताने पास्ता खाईल. तिला पण तो खूप आवडला. वीकेंड नसल्यामुळे कॅफेला जास्त गर्दी नव्हती. त्यामुळे आम्ही निवांत तिथे बसून होतो. संध्याकाळी कॅफेचा लूक काही असा दिसतो. तर तिथे बसण्याची वगैरे खूप छान व्यवस्था आहे. त्यानंतर आम्ही घरी निघालो. लोकेशनसाठी कमेंट नक्की करा. बाय.